जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, जे काही शिक्षक भरती संदर्भात जी महत्त्वाची प्रसिद्धी पत्रक 12 तारखेला आलं होतं ऑप्टिंग आउट संदर्भात, तर त्या ऑप्टिंग आउट संदर्भात बघा उद्याचं म्हणजे 15 तारीखपर्यंत सध्या मुदत देण्यात आली आहे, म्हणजे उद्याची लास्ट डेट असणार आहे। तर जवळपास ज्या उमेदवारांनी बघा सध्या तरी जे सध्या नवनियुक्त शिक्षक आहे, शिफारस झालेले जे शिक्षक आहे, तर त्यांनी बघा आपल्या चॅनलला टेलिग्राम चॅनलवर जवळपास 7,000 प्लस जे सध्या त्या ठिकाणी मेंबर जुळलेले आहे। तर त्याच्यामधील जवळपास बघा 200पेक्षा जास्त जे काही भावी जे शिक्षक आहे, नवनियुक्त शिक्षक, तर त्यांनी बघा ऑप्टिंग आउटमध्ये नो हे केलेलं आहे। तर आपल्या जे काही टेलिग्राम चॅनल असेल किंवा आपलं संपूर्ण अभियोग्यताच्या वतीने बघा तुमचं सर्वांचं आभार आहे, जेणेकरून तुम्ही एवढे जरी तुमचं बघा या ठिकाणी ऑप्टिंग आउटमध्ये तुम्ही नो केलं आहे, तर एवढेच उमेदवार बघा पुढचे जे काही मुलाखत राऊंडमध्ये सध्या त्यांना चान्स हा बघा मिळणार आहे। तर तुमचं जे काही ऑप्टिंग आउट न केल्यामुळे तुमच्यासारख्याच एखादा कुटुंबाचं भलं होईल आणि ते देखील बघा शिक्षक व भरतीच्या जे काही प्रवाहामध्ये शिक्षक जे काही शिक्षण सेवक नोकरीच्या प्रवाहामध्ये ते देखील येतील आणि त्यांचं देखील कुटुंबाचं भलं होईल। तर तुम्ही तुमचं सर्वांचं बघा आपल्या द गुरुजी चॅनल व टीमकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आणि आभार व्यक्त करतो। तसंच बघा ज्यांनी सध्या कोणतीही प्रक्रिया यस किंवा नो केली नसेल ह्या ठिकाणी जे काही ऑप्टिंग आउट संदर्भात, तर त्यांनी देखील बघा काही करणे गरजेचं नाही। जर तुम्ही यस किंवा नो कोणतंही केलं नसेल तर सरळ हा जो मेसेज आहे ह्याला इग्नोर करा। तर ह्या संदर्भात बघा जे काही स्टेटमेंट होतं, तर त्या स्टेटमेंटमध्ये म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारची सध्या बघा त्या ठिकाणी नोंद केली नाही, तर मुलाखतीसह प्रकारातील त्यांना बघा यापूर्वी नोंद केलेले प्राधान्यक्रम असेल तर ते पुढील प्रक्रियेसाठी विचारात घेतले जाणार नाही, असं इथं स्टेटमेंट देखील आहे। म्हणजे तुमचं यस किंवा जे काही नो करणं होतं, तर ज्यांनी नो केलं तर त्यांच्यासाठी बघा खूप सारं म्हणजे चांगलं काम केलं तुम्ही, जेणेकरून इतर उमेदवारांना शिक्षक भरतीच्या जे काही प्रवाहामध्ये सध्या बघा चान्स हा त्या ठिकाणी मिळणार आहे। तर अशा पद्धतीने उद्याचा दिवस लास्ट असणार आहे। तर उद्याच्या दिवसापर्यंत ज्यांनी अजून नाही केलं असेल तर ते देखील तुम्ही ऑप्टिंग आउट संदर्भात जो निर्णय असेल तो तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता। तसंच बघा जे पुढील जे काही सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात विविध जे काही जिल्हा परिषद असेल किंवा मग मनपा असेल, तर त्या ठिकाणी जवळपास आपल्याला माहिती आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं सध्या पत्र हे इश्यू झालेले आहे। तसंच बघा काही जिल्हा परिषदमध्ये सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं पत्र इश्यू झाले, पण संबंधित जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार काही कारणास्तव सध्या त्या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही। कारण आपल्याला माहिती आहे की जे काही सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहे आणि ह्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये जो काही प्रवास असेल किंवा इतर ज्या सध्या वैयक्तिक कारणं असेल, तर त्याच्यामुळे सध्या तरी जे काही शिक्षक असेल नवनियुक्त शिफारस झालेले, तर ते सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा मग समुपदेशनच्या राऊंडमध्ये सध्या उपस्थित झाले नाही। तर त्या संदर्भात बघा प्रत्येक जिल्हा परिषद थ्रू सध्या जे काही रिमाइंडर पत्र आहे, स्मरणपत्र, तर ते सध्या इश्यू करण्यात आले आहे। तर इथं एक पत्र सध्या जी काही जिल्हा परिषद आहे, जिल्हा परिषद यवतमाळ संदर्भात बघा इश्यू करण्यात आलं आहे। तर हे महत्त्वाचं पत्र 12/7/2024ला सध्या बघा स्मरणपत्र आहे, रिमाइंडर पत्र, पवित्र पोर्टल शिक्षण सेवक भरती संदर्भात। तर ह्याच्यामध्ये जवळपास जिल्हा परिषद यवतमाळमध्ये सध्या ह्या ठिकाणी जे 12 उमेदवार बघा सध्या त्या ठिकाणी अनुपस्थित होते, म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेला सध्या ह्या लिस्टमध्ये तुम्हाला नाव दिसत आहे। तर हे जे उमेदवार आहे तर ते त्या ठिकाणी जवळपास 12 उमेदवार आहे, तर हे अनुपस्थित होते। तर त्यांना एक चान्स हा देण्यात आला आहे शिक्षण सेवक या पदाकरिता बघा मूळ कागदपत्र तपासणीसाठी हजर राहण्याबाबत। मग त्यासाठी महत्त्वाचं कार्यालयीन पत्र होतं 2/7/2024चं, हा रेफरन्स त्या ठिकाणी देण्यात आला आहे। तर ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे का उपरोक्त विषयान्वये आपणास कळवण्यात येते की यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षण सेवक पदावर आपली तात्पुरती निवड झालेली असून संदर्भ 1 अन्वये पदाच्या दस्तावेज तपासणीकरिता 8/7/2024 व 9/7/2024 रोजी उपस्थित राहण्याबाबत कळवण्यात आले होते, परंतु सदर दिनांकास आपण उपस्थित न राहिल्यामुळे आपण पुनश्च दस्तावेज तपासणीकरिता 15/7/2024 रोजी सकाळी 11 वाजता उपस्थित राहण्याद्वारे ह्या पत्राद्वारे बघा सूचित करण्यात येत आहे। म्हणजे सध्या जे काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात 8 आणि 9/7 या तारखेला सध्या बोलवण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी सध्या बघा उपस्थित ते हे जे उमेदवार आहे 12 उमेदवार ते नसल्यामुळे त्यांना पुन्हा एक चान्स देण्यात आला आहे दस्तावेज म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात, आणि तो म्हणजे उद्याच्या दिवसाला 15/7/2024 रोजी 11 वाजता सध्या संबंधित 12 उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात बोलावण्यात हे आलेलं आहे। तर हे महत्त्वाचं पत्र शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यवतमाळ थ्रू
सध्या इश्यू हे केलेलं आहे. तर असेच जे काही पत्र आहे सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्यानंतर उर्वरित जे काही रिमाइंडर पत्र आहे तर ते देखील सध्या इश्यू व्हायला सुरुवात झाली आहे. म्हणजे जेणेकरून कोणतेही जे उमेदवार आहे तर ते उमेदवार सध्या शिक्षक भरतीपासून वंचित राहू नये. त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, पुढील जी प्रक्रिया समुपदेशन असेल आणि जे नियुक्ती आदेश संदर्भात असेल, तर अशा संपूर्ण प्रक्रियेमध्ये सध्या बघा सर्वांना सहभागी करून घेण्यासंदर्भात हे रिमाइंडर पत्र सध्या बघा इश्यू करण्यात येत आहे. तर हे सध्या तरी जिल्हा परिषद यवतमाळचं आहे. इतर जिल्हा परिषदचं देखील असं ह्या ठिकाणी गैरहजर राहिलेले उमेदवारांना पुनश्च स्मरणपत्र ह्या ठिकाणी इश्यू होतं आणि त्याच्या आधारावर पुढील जी काही प्रक्रिया असते तर ती त्या ठिकाणी होत असते. तर जवळपास या ठिकाणी 12 उमेदवार सध्या तरी अनुपस्थित होते. तर ह्यांना सध्या एक चान्स देण्यात आला आहे उद्याच्या दिवसाला. तर सध्या महत्त्वाचं हे एक लेटेस्ट अपडेट होती. त्यानंतर आपण सर्व जे काही विथ इंटरव्ह्यू संदर्भात बघा वाट बघत आहेत. विथ इंटरव्ह्यूचा राऊंड बघा कधी होईल, तर त्या संदर्भात सध्या जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही म्हणजे आपल्याला माहिती आहे की 15 तारखेपर्यंत सध्या ऑप्टिंग आउटची जी प्रक्रिया आहे तर ती सध्या बघा होत आहे. आणि त्याचबरोबर जे काही ओपन कन्व्हर्टेड राऊंड आहे उर्दू माध्यमासंदर्भात तर त्या संदर्भात देखील 15 तारखेपर्यंत संपूर्ण जी काही प्रक्रिया झाल्यानंतर पुढील जी काही विथ इंटरव्ह्यूची जी प्रक्रिया असेल तर ती आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे जवळपास 22 तारखेपासून आपल्याला बघा पुढील जो आठवडा स्टार्ट होणार तर त्या आठवड्यामध्ये विथ इंटरव्ह्यूची यादी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला हे मिळेल. तसंच बघा 15 तारखेनंतर जवळपास जे विथ इंटरव्ह्यू राऊंड संदर्भात किंवा मग सध्या जे सध्या ऑप्टिंग आउट संदर्भात जी विशेष जी काही प्रोसेस असेल तर ती प्रोसेस बघा होईल. त्यानंतर आपल्याला विथ इंटरव्ह्यू संदर्भात महत्त्वाची चालू आठवड्यामध्ये बुलेटिन येईल आणि त्या बुलेटिनच्या अनुषंगाने एकंदरीत जे काही पुढच्या वीकमध्ये सध्या विथ इंटरव्ह्यूची यादीची बघा दाट शक्यता आहे आणि त्या संदर्भात बघा विशेष जे काही न्यूज बुलेटिन असेल तर ते प्रसिद्ध होईल. तर जवळपास आपल्यासाठी चालू आठवड्यामध्ये सध्या बघा वाट बघायची आहे. त्यानंतर पुढील जो आठवडा असणार आहे तर तो संपूर्ण विथ इंटरव्ह्यू संदर्भात असणार आहे. तर संबंधित ज्या काही याद्या असेल म्हणजे या ठिकाणी जे ओपन कन्व्हर्टेडची सध्या प्रेफरन्स त्या ठिकाणी भरण्याचं चालू आहे. हे भरल्यानंतर ह्यांची देखील बघा यादी एकंदरीत विथ इंटरव्ह्यू सोबतच त्या ठिकाणी लागू शकते, असं देखील या ठिकाणी होऊ शकतं. तर अशी एक महत्त्वाची विथ इंटरव्ह्यूची सध्या बघा इन्फॉर्मेशन होती. तर तो अशा महत्त्वाच्या ज्या 1-2 अपडेट होत्या. अपडेट जर आवडले असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा. तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या नवीन अपडेटसाठी वेळोवेळी आपल्या चॅनलला भेट द्या. हे पत्र जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला मिळून जाईल. या ठिकाणी लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली, तेथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी वेळोवेळी भेट देत राहा. तर भेटूया आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.